बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे ज्या आहेत त्या जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि 2 दिवसांपासून त्यांचा दौरा जो आहे तो सुरू आहे। ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत आणि कार्यकर्त्यांसोबतच आज दिवसभर जो आहे त्यांचा दौरा हा चर्चेचा देखील ठरतोय। ताई, बीडमध्ये काल तुम्ही दाखल झालात, त्यानंतर तुमचं स्वागत जे आहे ते ठिकठिकाणी होतं आहे। उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा देखील पाहायला मिळतोय। उत्स्फूर्त प्रतिसाद भैयासाहेब आपण या तुम्ही पण या प्लीज। माझं स्वागत उत्स्फूर्त झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, मुंडे साहेबांच्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलेले। पण आजचा दिवस अनोखा आहे। मी इथे आलेली आहे ते भैयासाहेब पंडितांच्या, विजयसाहेब पंडितांच्या भेटीला आणि शिवाजीदादांचे आशीर्वाद घ्यायला। मुंडे साहेब 2009ला जेव्हा निवडणूक लढले होते तेव्हा त्यांनी आधी येऊन त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही मला म्हणलात तर मी निवडणुकीला उभारणार आहे 2009च्या। आज त्यांनी मला ती आठवण करून दिली आणि त्यांनी मला सांगितलं की मी या वयात सुद्धा फिरणार आहे आणि मला आशीर्वाद दिले। हे माझ्यासाठी मोलाचं आहे। भैयासाहेबांनी आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलेलं आहे। 2009च्या लोकसभेत आम्ही एकत्र काम केलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये असा अनोखा प्रसंग आहे की आम्ही एकत्र या जिल्ह्यामध्ये काम करताना दिसू असं मला वाटतंय आणि आपल्या सूचना नाही पण आपलं मार्गदर्शन सुद्धा लाभलेलं आहे। तर मला वाटतं एक खूप छान असा संगम होईल। ताई, या निवडणुका थोड्या वेगळ्या आहेत कारण की जे विरोधी पक्ष होते ते यापूर्वीचे ते आपण त्यांच्यासोबत काम करतात। विशेषतः तुमचे भाऊ जे आहेत धनंजय मुंडे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मदत करतायत, त्यामुळे ही निवडणूक ही वेगळी आहे। धनंजय घरचा आहे त्यामुळे तो आमचा घरचा विषय आहे, पण आमच्या मतांचा पॅटर्न पण वेगळा आहे। पण याच्या व्यतिरिक्त शक्ती जोडणं हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं। म्हणून मी आज सगळ्यांना भेटले, जेवढे माजी आमदार आहेत, जेवढे आत्ताचे आमदार आहेत, जे आधी आमदार होऊन गेले, ते सगळ्यांच्या भेटीगाठी मी घेते, त्यांना मान देते, त्यांच्यासमोर नम्रपणे मी मतदानाची आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करते। आणि धनंजय मी तर शेवटी भेटणार आहोत सगळे संपल्यानंतर आणि मग आम्ही बाकीचं ताई, 2 निवडणुका पाहिल्या मी प्रीतम ताईच्या, त्यांच्यासोबत तुम्ही पाठीमागे होता, पण आज चित्र थोडं वेगळं आहे। ताई ते पाठीमागे उभ्या आहेत, ताई साथ मिळते तुम्हाला। तर माझ्या पाठीमागे एवढे सगळेजण उभे तर हे सगळ्यांची साथ भैयासाहेब आहेत, प्रीतमताई तर माझी घरचेच आहे। तर आम्ही घरचे लोक सोडून किती लोक जोडू शकतो ही शक्ती आहे महत्त्वाची। काही जातीचं समीकरण हे पाहायला मिळतं। तुम्ही ज्यावेळेस बीड जिल्ह्याच्या वेशीवरती आला त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट जाणवली, तुम्ही काल बोलून देखील दाखवलेली आहे। काय चित्र यामध्ये पाहायला मिळू शकतं? मी असं नाही बोलून दाखवलं, मी पुण्यामध्ये होते, तिथले मुरली मोहोळ, सुजय विखे पाटील, बाबूराव पाचरणे या सगळ्या चर्चा राज्यात कुठे होत नाही, पण उमेदवारी देईपर्यंतही होत नाही। उमेदवारी दिल्यावर होतात तो पॅटर्न आहे निवडणुकींचा आणि तो पॅटर्न आम्हाला त्याला हाताळायची पण अनेक वर्ष सवय आहे। आम्ही ही निवडणूक अत्यंत सिरियसली घेत आहोत। प्रत्येक बारीक गोष्टीवर बारीकपणे काम करणार आहोत। आम्ही काही टेकन फॉर ग्रँटेड करत नाही आहोत। अजून उमेदवार समोर आले नसले तरी आम्ही कामाला लागलेलो आहोत। आम्ही गृहीत धरत नाही की आम्ही प्रस्थापित इथे आहोत किंवा आम्ही राजकारणात ऑलरेडी आहोत। नाही, जशी पहिल्यांदा निवडणूक लढतात तशीच निवडणूक ही मी लढायचा प्रयत्न करते आणि आज इथून मला आशीर्वाद मिळालेत आणि भैयासाहेबांनी आणि विजयसाहेब पंडितांनी साथ देण्याचा शब्द दिलेला आहे। मला वाटतं मोठं शेवटचा छोटासा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे की ताई 2 दिवस झालेत पण वातावरण तुम्ही पाहताय, आम्ही देखील पाहतोय कालपासून, पण अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार त्यांना मिळालेला नाही आहे। असं मी म्हणत नाही, ते फार चांगला अभ्यासपूर्ण उमेदवार देत असतील असं मला वाटतं। मी कमी लेखत नाही समोरच्या पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना, आणि माझ्या कार्यकर्त्यांनीही तसं करू नये। त्यांनी आपापलं काम अत्यंत कष्टाने करावं असं मला वाटतं। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।